महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आणि संतांची परंपरा म्हणजे माणुसकी, प्राणीमात्रांवर दया, करुणेनं ओतप्रोत भरलेलं मन आणि परोपकाराचं आचरण. अशा महाराष्ट्राच्या भूमीत यवतमाळ जिल्ह्यातील पंचगव्हाण या लहानशा खेड्यात जीवनाशी दररोज झुंज देत जगणाऱ्या आणि अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवनयापन करणाऱ्या झिटे कुटुंबातील आई राधाबाई आणि वडील गणपतराव यांचा थोरला मुलगा म्हणजे मधुकर, 2 भावांचा आणि 2 बहिणींचा मोठा भाऊ आणि आता सर्व रंजल्या गांजल्या रुग्णांचा भाऊ डॉक्टर मधुकर गणपतराव झिटे. रुग्णसेवेचं व्रत धारण करून अनेकांच्या हृदयात श्रद्धेने साठवलेल्या या महात्म्याचा जन्म 20 नोव्हेंबर 1930चा. लहानपणापासून त्यांच्यामध्ये एक प्रकारची अशी एक प्रेरणा निर्माण झालेली होती की त्या प्रेरणेमधून त्यांना असं वाटत होतं की आपण काहीतरी करावं. त्यांची एक अपेक्षा होती की हे जे गरीब लोक आहेत त्या गरिबाला फुकट औषध कसं देता येईल, औषध न मिळता तो मेला अशी पाळी येऊ नये या दृष्टीने त्यांची थिंकिंग चालू होतं. आणि म्हणून याच्यातून त्या प्रेरणेतून हा दवाखाना निर्माण केला. भाऊ आमच्या कुटुंबातले असून ते प्रत्यक्षात लहानपणापासून बाहेर कुटुंबामध्ये राहिलेले आहे. ज्या ठिकाणी म्हणून तिथे राहिले ते त्यांच्या सोनच राहिले, त्यांचे सगळ्यांचे मन जिंकून राहिले. म्हणजे कामामध्ये व्यस्तता ही शिकवण दिली त्या आमच्या भाऊसाहेबांनी. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत दिवस काढत शिक्षणाची जिद्द मनात साठवून प्राप्त परिस्थितीशी झुंज देणाऱ्या भाऊंचा जीवन संघर्ष अगदी खडतर. गावात शाळा नाही तर मामा मावशीकडे राहून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले, पण मन हे उच्च शिक्षणासाठी आसुसलेले. तेव्हा पंचगव्हाण तर कधीच सुटले होते. वर्धेवरून नागपूरकडे कूच केले आणि नागपूरच्या मेयो रुग्णालयात कंपाऊंडरचे प्रशिक्षण सुरू केले. भाऊंची वैद्यकीय क्षेत्राशी ही पहिली ओळख. मी त्यांना एक तपस्वी समजतो, ऋषितुल्य माणूस समजतो, महामानव समजतो. 90 वर्षाचं वय झाल्यानंतरही अजूनही आम्ही जेव्हा राऊंडवर जातो पेशंटला बघायला, त्यावेळेला ते स्वतः कधी आमच्याबरोबर येते. आम्ही त्यांच्यासमोर लोकांना म्हणजे पेशंटला पाहिल्यानंतर राऊंड झाल्यानंतर संपूर्ण रिपोर्टिंग करतो. आम्हाला अजूनही अशा प्रकारचे गाईड करतात की कोणाला कसं औषध द्यायचं, कोणतं औषध द्यायचं, कशा प्रकारची त्यांची व्यवस्था करायची. अजूनही पेशंटला पाहिल्याशिवाय त्यांना करमतच नाही. म्हणजे पेशंट हा त्याचा देव आहे असं म्हणायला हरकत नाही. नागपूर होमिओपॅथी महाविद्यालयात भाऊ व्याख्याते राहिलेले, पण या महाविद्यालयाशी भाऊंचा पहिला संबंध जुळला तो चपराशी म्हणून. चपराशी, विद्यार्थी आणि व्याख्याता असा हा प्रवास. बाहेरचा जरी माणूस असला तरी बाहेरच्या यांचा प्रभाव एवढा पडतो की तो मन जिंकून घेतो. परिस्थितीमधून आलेल्या लोकांसाठी मी म्हणेन आणि लर्नेड लोकांसाठी सुद्धा मी म्हणेन की इतकी सुंदर माहिती कोणत्याही पुस्तकात जगात नाही आहे. व्याख्याता म्हणून जीवन जगणे हे काही भाऊंच्या जीवनाचे ध्येय नव्हते. त्यांचे ध्येय व्यापक आणि उदात्त. पीडित आजारी माणसाला आरोग्य कसे मिळेल हाच मनी ध्यास. आणि या प्रबळ इच्छाशक्तीतून जन्म झालाय आंतरभारती आश्रमाचा. सुरुवातीला DHMS होता, मग तो बदलला, मग BHMS झालं म्हणजे. आणि आता BHMS चालू आहे. आणि त्या ह्याच्यातून की बा जे डॉक्टर्स निर्माण व्हायचे आहे ते सेवाभाव व्हायला पाहिजे. डॉक्टरांनी प्रत्येक रुग्णाची सेवा करायला पाहिजे आणि अजूनही त्यांचा जो सेवाभाव आहे तो संपलेला नाही. नागपूर लगत दाभा या लहानशा गावात 10 एकर जागेवर भाऊंचे स्वप्न साकार होऊ लागले. 1965 मध्ये भाऊंनी इथे 10 बेडचे आंतर रुग्णालय
व बाह्य रुग्णालय सुरू केले. इथे रुग्णाकडे फक्त रुग्ण म्हणून पाहिलं जाते, त्याची ऐपत पाहिलं जात नाही, त्याची जात पाहिल्या जात नाही, त्याचा धर्म पाहिला जात नाही. हेच आश्रमाचं, या अंतर्भारती आश्रमाचं वैशिष्ट्य आहे. इथे कॉलेज आहे, होमिओपॅथी कॉलेज. अनेक ठिकाणी प्रायव्हेट होमिओपॅथी कॉलेज जे आहे तिथे डोनेशन घेतल्या जाते, पण इथे मात्र कोणत्याही विद्यार्थ्याकडून डोनेशन घेतल्या जात नाही. जी फी सरकारने ठरवून दिलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त कुठलाही पैसा इथे घेतला जात नाही. हे या कॉलेजचं वैशिष्ट्य आहे. आणि देशामध्ये जेवढे होमिओपॅथी कॉलेज आहेत त्या सर्व होमिओपॅथी कॉलेजमध्ये अंतर्भारती आश्रमाचं दाव्याचं कॉलेज हे नंबर 1चं कॉलेज आहे. जी काही 1988ची परिस्थिती होती जागतिक स्वरूपाची, त्या अवस्थेमध्ये, त्या परिस्थितीमध्ये एक कुणीतरी व्यक्ती इतक्या विश्वशांतीचा मोठ्या प्रमाणामध्ये विचार करतो आहे असं ऐकून खरं तर मला फार नवल वाटलं. भाऊंच्या सोबत मिळून या गावामध्ये ज्या ज्या उणिवा होत्या त्या संपूर्ण दूर करण्याचा प्रयत्न केला. 10, 12, 15 वर्षाच्या काळामध्ये पाण्याचं अत्यंत दुर्भिक्ष या गावामध्ये होतं. भाऊंच्या प्रयत्नाने साधारणतः अंतर्भारती आश्रमापासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर आम्ही एक मोठी विहीर खोदली, त्या ठिकाणून पाईपलाईन टाकली आणि संपूर्ण ग्रामामध्ये सगळ्यांना पाणी मिळेल अशी व्यवस्था आदरणीय भाऊंच्या श्रद्धेने, भाऊंच्या आशीर्वादाने ती या ग्रामामध्ये आम्हाला देता आली. अजूनही व्यसनमुक्तीचं आंदोलन गेल्या 25 ते 30 वर्षापासून आम्ही सातत्याने राबवतो आहे. वेदनेने ग्रासलेल्या माणसाचे अश्रू पुसून त्याचा चेहरा उत्साहात बदलताना पाहून भाऊंना मनोमन आनंद व्हायला लागला. आश्रमाचे ब्रीद आता स्पष्ट व्हायला लागले. रुग्णसेवा, ज्ञानदान सेवा, भूसेवा आणि गोसेवा. अंतर्भारती आश्रमाच्या विस्ताराची प्रक्रिया सुरू झाली आणि 1975ला जन्म झाला अंतर्भारती होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचा. 14 वर्षे या महाविद्यालयाचे प्राचार्य पद भूषवले अंतर्भारती आश्रमाचे संस्थापक संचालक डॉक्टर मधुकर गणपतराव झेटे भाऊंनी. या पावनभूमीवर 1975 पासून तर आजपर्यंत जवळजवळ 1,500 ते 2,000 विद्यार्थी डॉक्टर होऊन आपल्या भागामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये रुग्णाची सेवा करत आहे. इतकंच नव्हे तर समाजाचं सामाजिक काम करत आहे, सोशल रिफॉर्मिंगचं काम करत आहे. कारण इथे त्या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणच असं मिळालेलं आहे. या महाविद्यालयातील काही विद्यार्थी अतिशय गुणवत्तेने पास झालेले आहेत. अतिशय उत्तम निकाल, उत्तम शिक्षकवृंद, उत्तम लायब्ररी आणि अतिशय निसर्गरम्य असा 10 एकराचा भव्य परिसर हे या आश्रमाचं आणि अंतर्भारती होमिओपॅथिक महाविद्यालयाचं वैशिष्ट्य आहे. इथे 50 बेडेड होमिओपॅथिक हॉस्पिटल चालतं आहे. ध्यान आणि अध्यात्म इथला प्रमुख बेसिक अंग आहे आणि मानवता हा इथला मूलमंत्र आहे. रुग्णसेवेत म्हणजेच मानवसेवेत हजारो हात मदतीला उभे करणाऱ्या भाऊंच्या त्याग आणि समर्पणातून साकार झालेले हे अंतर्भारती होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज देशातील उत्कृष्ट मेडिकल कॉलेजपैकी एक. भाऊंना विद्यार्थ्यांप्रती पण इतकं प्रेम आहे की त्यांचा असलेला प्रश्न हे ते नेहमी सोडवतातच. अगदी त्यांना दिवस रात्र ह्याचं कधीही भान नाही. दिवस असो रात्री असो, रुग्णांचे जे काही प्रश्न असो ते कोणत्याही वेळेला सोडवायला नेहमी तयारच असतात. भाऊंनी स्वतःसाठी कधीही एकही रुपया घेतलेला नाही. त्यांनी जे काही आहे ते गोसेवेतनं जे काही पैसा मिळतो तेवढ्याच याच्यावर त्यांचं सर्व काही चालू असतं. त्यांनी हे जे महाविद्यालय चालू केलेलं आहे ते ह्याच्यासाठी चालू केलं की इथे येणारा प्रत्येक विद्यार्थी हा डॉक्टर बनून त्यांनी खेडेपाड्यात जावी आणि त्यांनी रुग्णसेवा द्यावी. ह्या महाविद्यालयात शिकून जे काही मला मिळालं ते अनमोल आहे.
मी ज्यावेळेस शिकत होतो त्यावेळेस आमचे आदरणीय भाऊ ह्यांनी पण आम्हाला शिकवलेलं आहे. ते शिकवत असताना त्यांच्याकडून खूप चांगले संस्कार माझ्यावर झाले. हे महाराष्ट्रामध्ये पहिलं असं कॉलेज आहे की जिथे OPD आणि IPD आहे, जिथे विद्यार्थ्यांना प्युअरली होमिओपॅथिक ट्रीटमेंट आपण पेशंटला कशी देतो ती बघायला मिळते. आणि त्यामुळे इथून निघालेला विद्यार्थी तो 99% होमिओपॅथीची प्रॅक्टिस करतो. आणि हे सगळं कशामुळे, तर ह्याचे आधारस्तंभ जे आहेत ते आपले भाऊ, श्रद्धेय भाऊ या महाविद्यालयामध्ये निसर्गोपचार, योगोपचार आणि होमिओपॅथिक उपचार अशा तिन्ही पद्धतीने जे उपचार करतात, त्यामुळे असाध्य पेशंटला बराचसा असा आराम मिळतो आणि ते दुरुस्त पण होतात. क्युअर ज्याला म्हटलं जातं की ते त्या आजारातून मुक्त होतात. होमिओपॅथिक चिकित्सा पद्धती शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही पर्वणीच म्हणावी लागेल की इथे आंतररुग्ण आणि बाह्य रुग्ण दोन्ही विभाग या ठिकाणी आहेत आणि विद्यार्थी प्रत्यक्ष अनुभवातून चिकित्सा पद्धती शिकतात. माझी हालतच खूप अशी नाजूक झाली की एकदम स्लाईन वगैरे लावणे मला आराम नव्हता आणि आता बरा हवा आता. मेरा स्पाइन का 6 नंबर का ऑपरेशन हुआ था. मेरा कमर के नीचे का पूरा सेंसेशन लॉस हो गया था. मैं ऐसे परिस्थिति में ये हॉस्पिटल में आया. ये हॉस्पिटल में आने के बाद भाऊ और यहाँ के डॉक्टरों टीम की जो मेहनत थी, वो मेहनत की वजह से मैं आज चलने के साथ घूमना फिरना सब होता है. त्यांच्यामध्ये एक ओजस्वी अशा प्रकारची ऊर्जा आहे आणि ती अंतःप्रेरणेतून बाहेर पडते. आणि ज्यावेळेला ती पडते त्यावेळेला भाऊंचं स्वरूप कळते. विद्यार्थी मुलामुलींच्या वसतिगृहाने सुसज्ज असलेल्या आंतरभारती होमिओपॅथी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलची ही भव्य लायब्ररी. आंतरभारती आश्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक व्यक्ती या मानव सेवेला समर्पित आहे. इथला कर्मचारी म्हणजे इथला सेवकच. आश्रम परिवाराला येणाऱ्या व्यक्तीशी कसे जिव्हाळ्याचे संबंध ठेवायचे, विद्यार्थ्यांशी कसे आपुलकीने वागायचे, त्यांचे प्रश्न कसे जाणून घ्यायचे, त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक कशी करायची, हे आम्ही त्यांच्याकडूनच शिकलो. ते आमच्या वडीलच आहेत असं आम्हाला वाटते. मी एक खरं तर रुग्ण म्हणूनच आली होती आणि भाऊंच्या संपर्कात जेव्हा आली तेव्हा असं वाटलं की मी रुग्णसेवा करावी. भाऊंची जी रुग्णसेवा पाहून मला असं वाटलं की इथेच आपलं संपूर्ण आयुष्य द्यावं आणि आपणही भाऊंसारखी रुग्णांच्या सेवेमध्ये छोटासा खारीचा वाटा द्यावा म्हणून मी सेवा करायला लागली. रुग्णामध्ये जेव्हा राहताना भाऊंनी पेशंटकरता रात्रीचे 12 वाजता जरी औषध लागलं त्यावेळेला ते स्वतः म्हणायचे की अरुण आता याच्यासाठी आपल्याला बर्डीवरून औषध आणायचं. तिथेसुद्धा जायच्या तयारी इथल्या सेवकाची होती. एवढं प्रेम, भाऊ एवढं सेवा करणारं व्यक्ती मला तरी आजपर्यंत दिसलेलं नाही आहे. आंतरभारती होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयाचे हे आहे डिपार्टमेंट ऑफ फार्मसी. भाऊच्याद्वारे एका दिवशी कोणीच उघडले नाही असे एकाच दिवशी 5 दवाखान्याचं उद्घाटन एका दिवशी केलेलं आहे. ते प्रत्येक खेड्यात 2 डॉक्टर त्यांनी डेप्यूट केले. त्याच्यापैकी एक डॉक्टर मी सुद्धा होतो तिथे. आम्ही खेड्यात जाऊन काम केलं आहे. आंतरभारती आश्रम हे होमिओपॅथिक उपचार, निसर्गोपचार आणि आहार विज्ञान या 3 त्रयींवर उभे ठाकलेले आहे. आश्रमाच्या हिरवळीवर उगवणाऱ्या पालेभाज्या आणि आश्रमाच्या गोशाळेतील गायींचे दूध हे अन्नपूर्णा भोजनालयाचे व्यंजन.
आश्रमातील गोबर गॅस प्लांटमधून निर्माण होणारी वीज हाच आश्रमाचा उजेड. मी जेव्हा पहिल्यांदा इथे आरोग्य स्वावलंबी शिबिरात या आश्रममध्ये 7 दिवसाच्या शिबिरात आलो होतो, तेव्हा माझी आणि भाऊंची पहिली भेट. हा वातावरण पाहून, इथली प्रार्थना पाहून इथे काहीतरी विशेष शांतीची अनुभूती मला त्यावेळेस झाली होती आणि म्हणून इथे या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं असं मला वाटलं. योगायोगाने माझी ॲडमिशन या कॉलेजमध्ये झाली आणि मी भाऊंच्या सहवासात डॉक्टर झालो. अहोरात्र दिवसरात्र तुम्ही केव्हाही म्हणा भाऊ पेशंट आहे, ते रात्री 1 वाजता असो की 2 वाजता ते सैनिकसारखे तयारच राहतात. म्हणून भाऊ नेहमी म्हणतात की एक डॉक्टर तोच चांगली सेवा करू शकतो जो शरीराने सैनिकासारखं असेल, हृदयाने आईसारखं असेल आणि ज्याची बुद्धी, ज्याचं मस्तिष्क सायंटिस्टसारखं असेल. तर असं सर्व गुण भाऊंमध्ये आहेत आणि म्हणून भाऊने ते लिहिलं आहे, राह हो या रंक हो, सबका समान उपचार हो, इंसान का इंसान से इंसानियत का व्यवहार हो, धरती माँ के हम सब है लाल, इसमें ना किसी को शक हो, समता से सबको जीने का सभी क्षेत्र में हक हो, बगैर दवा मरना या मरने देना यह हमें शर्मनाक हो, बगैर दवा कोई न मरे इसका तुरंत इंतज़ाम हो, लाचार बनकर या लाचार बनवा कर जीने का इस धरती पर ना किसी को हक हो, पुरुषार्थ से जीने का और पुरुषार्थ से औरों को जीने देने का सभी को हक हो, यही सबका सबके लिए पैगाम हो. निसर्गाशी जवळीक साधून आत्मनिर्भर जीवन जगणाऱ्या आंतरभारती आश्रमाचा पाया म्हणजे आश्रमातील संस्कार. हे संस्कार फक्त सांगण्यासाठी नव्हे तर अंगीकारण्यासाठी, जगण्यासाठी. आज वयाच्या 90व्या वर्षीही भाऊंची दिनचर्या तशीच जशी त्यांच्या तरुण वयात होती. आमच्यामध्ये जे घडवलेलं आहे भाऊंनी ॲज अ डॉक्टर, रुग्णसेवा करायची आहे आणि सगळ्या जगाला हेल्थ मध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्याच्यामुळे आमचा सहज जो कन्सायन्स आहे, जी सतसत विवेकबुद्धी आहे प्रॅक्टिसला घेऊन, ती आम्ही कधीच त्याला धंद्याच्या दृष्टिकोनातून बघत नाही, बिझनेसच्या दृष्टिकोनातून बघत नाही आणि खरंच ती जी सेवा आहे ती इतकी रुजलेली आहे की ती आपोआप होते. माझ्या दृष्टीने भाऊ म्हणजे आश्रम आणि आश्रम म्हणजेच भाऊ. माझ्या वडिलांपासूनचा हा वारसा मला लाभलेला आहे. माझ्या वडिलांना भाऊनी घडवलं, वाढवलं आणि त्याचाच वारसा घेऊन, त्याचे संस्कार घेऊन मी पण या आश्रममध्ये, या आंतरभारती मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली, माझं कंप्लिशन केलं. तोच वारसा पुढे चालवत असताना जे मला अनुभव आले ते एवढे चांगले होते की त्यामध्ये मी बघितलं की इथे येणारा व्यक्ती हा मानवतावादी दृष्टिकोन घेऊन जातो. हा पारस्पर्श भाऊंचा आहे. भाऊंनी या मानवतावादी दृष्टिकोनाला जनसामान्यामध्ये रुग्ण सेवा करून पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आपल्या जीवनाचे जवळपास 70 वर्ष रुग्णसेवेत अर्पण करणाऱ्या भाऊंना अनेकविध पुरस्कारांनी गौरवान्वित करण्यात आले, ज्यामध्ये 4दा जीवन गौरव पुरस्कार, आधारवड पुरस्कार, इंद्रधनु पुरस्कार हे प्रमुख आहेत. या आंतरभारती आश्रमाचं जी नीव, याची निर्मिती ज्या व्यक्तीने केली ते महान विभूती डॉक्टर भाऊसाहेब झिटे. त्यांच्यावर मानवतेच्या उत्थानासाठी ज्या ज्या महापुरुषांनी काम केलं त्या सगळ्यांच्या विचाराचा संगम म्हणजे डॉक्टर भाऊ झिटे आहे. भाऊ झिटेंच्या एकूण सहवासात आपण आल्यानंतर आपल्याला त्यांच्यात भगवान बुद्धही दिसतो, त्यांच्यामध्ये येशू ख्रिस्तही दिसतो, त्यांच्यामध्ये मोहम्मद पैगंबरही दिसतो. मग हे दिसणे हे रूप नाही तर त्यांचे विचार. भाऊंनी आपल्या जीवनाचं एक ध्येय ठरवलं. भाऊ फक्त औषध म्हणून ट्रीटमेंट करत नाही तर मनसोपचार म्हणजे मानसिक आजार हा सगळ्यात मोठा शत्रू मानवाच्या जीवन जगण्यामधला आहे. भाऊ त्याच्यावरही ध्यान, साधना, प्रार्थना या सगळ्या गोष्टीचा प्रयोग हा आपल्या रुग्णांवर करतात. रुग्णसेवा, होमिओपॅथिक चिकित्सा पद्धतीचा प्रचार, मानवीयतेचे संस्कार आणि मनात विश्वशांतीचा भाव, माणूस घडविण्याच्या उदात्त हेतूने प्रेरित आंतरभारती आश्रम मन आणि शरीर
दोघांच्याही आरोग्याकडे सारखेच लक्ष घालते.